लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा नाशिकचा उमेदवार कोण असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसेचा उमेदवार निश्चित करणार असं सांगितलं जात आहे। मनसे नाशिकची लोकसभा लढणार, राज ठाकरेंकडून नाशिकची चाचपणी। नाशिक दौऱ्यात राज ठाकरे उमेदवार ठरवणार। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, त्यामुळे राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीला सुरुवात केली आहे। राज ठाकरेंचं आवडतं शहर आणि एकेकाळचा मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकची निवडणूक मनसे लढणार का याविषयी चर्चा आता सुरू झाली आहे। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, तिथं ते काळारामाचं दर्शन घेणार आहेत। हा वर्धापन दिन नाशिक शहरामध्ये साजरा होत असताना माननीय राजसाहेब प्रभू रामचंद्राचं जे काही काळाराम मंदिर आहे पुरातन, तिथं साहेब दर्शन घेणार आहेत, तिथं आरती करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या सोबत आमचे संपूर्ण जिल्ह्यातील शहरातील जे आमचे वरिष्ठ नेते आहे, वरिष्ठ पदाधिकारी ते सुद्धा आम्ही दर्शनाला आणि आरतीला माननीय साहेबांसोबत आम्ही जाणार आहोत। नाशिक कधी काळी मनसेचा बालेकिल्ला होता। 2009 मध्ये मनसेचे नाशिकमध्ये 3 आमदार होते। 2012 मध्ये नाशिक मनपात मनसेची सत्ता होती। नाशिकमध्ये मनसेसाठी पोषक स्थिती आहे। आताही राज ठाकरेंच्या मनात नाशिक लोकसभा लढवण्याचा विचार असू शकतो। नाशिकमधून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिकमधून मनसे प्रदीप पवार सारख्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची ही शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। माननीय राजसाहेबांवरती हे नाशिक शहर नेहमीच प्रेम करत आलेलं आहे आणि ह्यावेळेस सुद्धा माननीय राजसाहेब आम्हाला जो काही आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, याचा सर्वस्व अधिकार माननीय राजसाहेबांचा आहे। माननीय राजसाहेबांनी जो काही आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत। आवडत्या नाशिक शहरात मनसेचाच खासदार व्हावा असं राज ठाकरेंना वाटत असावं। आता राज ठाकरे कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।